वसई विरार महानगरपालिका निवडणुकांच्या आधी एक अनपेक्षित असा राजकीय भूकंप झालेला आहे। वसई विरार मध्ये सर्वाधिक जास्त ज्यांचे नगरसेवक आतापर्यंत होते तसंच एखादी सत्ता असणारी बहुजन विकास आघाडी यामध्ये चक्क धनंजय गावडे यांनी पक्षप्रवेश केलेला आहे। धनंजय गावडे हे आधी शिवसेनेचे माजी नगरसेवक होते, त्याचबरोबर काही कालांतरापर्यंत ते राजनीतीपासून लांब होते। त्यानंतर त्यांनी आमदारकी लढली होती, तर गेल्या अनेक वर्षांपासून बहुजन विकास आघाडीचा कट्टर विरोधक म्हणून जाणले जाणारे धनंजय गावडे यांनी अखेर बहुजन विकास आघाडीमध्ये पक्षप्रवेश करत प्रभाग क्रमांक 16 मधून आपली उमेदवारी जी आहे ती दाखल केली आहे। नामनिर्देशन पत्र त्यांनी आजच्या दिवसामध्ये दाखल केलंय। तर ह्या वेळेसच त्यांनी बहुजन विकास आघाडी आणि त्यांच्या या एकतेबाबत विविध चर्चा करत माहिती दिलेली आहे। या संपूर्ण चर्चेमध्ये, या संपूर्ण दिलेल्या माहितीमध्ये कशा प्रकारे आधीच्या चुका विसरून किंवा आधीच्या गोष्टी विसरून विकासासाठी एकत्रित येण्यात आलेला आहे अशी देखील माहिती त्यांनी दिली आहे। विधानसभा निवडणूक विरोधी असलेल्या भव्य सोबत आता तुम्ही युती केली, अर्ज भरलाय, काय सांगता? आम्ही स्थानिक पातळीवरती जे मुद्दे आहेत त्याच्या काही मुद्द्यांवरती आम्ही एकत्र होऊन काम करायचं ठरवलंय। हे जी काही धनशक्ती आहेत आणि इथल्या ज्या काही आता नवीन शक्ती निर्माण झालेल्या आहेत त्यांच्या विरोधात कुठेतरी एक झालं पाहिजे। काही मतभेद बाजूला ठेवून त्यांचाही रस्ता वेगळा आहे, माझाही रस्ता वेगळा आहे, आम्ही दोघंही आपापल्या रस्त्याने चालत राहू। काही आमच्याकडून चुका झाल्या असतील, काही त्यांच्याकडून चुका झाल्या असतील, जेवढं मेकअप करून चालता येईल वसई विरारला काही एखादी नवी दिशा देता आली तर ती द्यायची असा आमचा प्रयत्न आहे। बोलणी कोणी करून दिली, कसं जुळलं? बोलणी वगैरे काय त्याच्यामध्ये काय, ते काय शत्रू आहेत की काय? कशी तयारी आहे, किती जागांवरती? नाही असं काय, आता जेवढं आहे जेवढं आघाडीने भरलेलं आहे, बहुजन विकास आघाडी आहे, काँग्रेस आहे, मनसे आहे, आमचं स्वराज अभियान आहे, जेवढं ज्या ज्या सीट आहेत तर प्रत्येक आमच्याच आहेत असंच धरायचं। आपल्याला देखील 2 सीट देण्यात आल्या का? असं काय नाही। भाजपकडे कसं बघता, भाजप आणि शिवसेना? भाजप आणि शिवसेनाकडे म्हणजे तो भस्म्या, तो काय तो बकासूर म्हणतात ना, तसं वकवकलेला राक्षस आहे सध्या तो। या अँगलनेच बघतो आम्ही, बाकी काय।